तिहेरी तलाक संदर्भातील सुप्रीम कोर्टातला युक्तिवाद आता पूर्ण झालाय। सध्या कोर्टाने आपला निकाल राखून ठेवलाय। आजच्या सुनावणीत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्व काझींना तलाकबद्दल महिलांचंही मत जाणून घेण्याचे निर्देश दिले। आता सुप्रीम कोर्ट तलाकवर या तिहेरी तलाकवर काय निकाल देतं याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय। तब्बल 6 दिवसांच्या घणाघाती वाद प्रतिवादानंतर सुप्रीम कोर्टाने तिहेरी तलाकवरचा निकाल राखून ठेवलाय। पण त्याआधी सरन्यायाधीश JS खेहर यांच्या 5 सदस्यीय खंडपीठाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत। कोर्ट का इसमें हस्तक्षेप हो सकता है और इसलिए भी हो सकता है हस्तक्षेप इसमें कि जिस बात को लेकर यहाँ पर कोर्ट विचाराधीन है वो पर्सनल लॉ का या शरिया का हिस्सा ही नहीं है, बल्कि वो शरिया में जोड़ दिया गया है। और अगर पर्सनल लॉ बोर्ड वाले स्वयं ये मानते हैं कि कोई अच्छी बात नहीं है और इसको धीरे धीरे समाप्त होना चाहिए, तो फिर ये आस्था का मामला नहीं हो सकता, ये एक सिर्फ प्रैक्टिस का मामला है और प्रैक्टिस में हस्तक्षेप कोर्ट कर सकता है। ये अलग अलग विचार आए हैं। अब कोर्ट इस पर क्या निर्णय लेता है ये आगे समय बताएगा। तिहेरी तलाक मोडून काढू नये यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आक्रमक भूमिका घेतली आहे। कोर्टात काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू मांडली। सिब्बल यांनी 1400 वर्षांपासून तलाकची प्रथा सुरू आहे, त्यामुळे धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणं योग्य नसल्याचं म्हटलंय। त्यावर कोर्टाने तिहेरी तलाक जरी 1400 वर्ष जुना असला तरी आता मुस्लिम महिलांनी त्याच्या विरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावलाय, त्यामुळे त्याची दखल घ्यायला पाहिजे असं सुनावलं। त्यावर सिब्बल यांनी तलाक हा श्रद्धेचा विषय आहे, जसं रामाचा जन्म अयोध्येत झाला असं मानतात, त्यावर कुणी प्रश्न उपस्थित करत नाही, तसाच तिहेरी तलाकवरही कुणी आक्षेप घेऊ शकत नाही असा प्रतिवाद केला। त्यावर कोर्टाने ईमेल वरूनही तलाक दिला जातो ना असा खोचक सवाल विचारला। मात्र त्यावरही सिब्बल यांनी व्हॉट्सअप वरूनही तलाक दिला जातो, मात्र धार्मिक गोष्टीत कोर्टाने हस्तक्षेप करू नये, शिवाय मुस्लिमांचे कौटुंबिक कायदे हे कुराण आणि हदीस मध्ये नमूद केले। कोर्ट कुराणातल्या असंख्य शब्दांची व्याख्या नव्याने करणार का असा सवालही केला। मात्र कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरलेला नाही। सुप्रीम कोर्ट ने ये कहा कि अगर निकाहनामा है और निकाहनामा में जो भी सही जितनी बातें आप लोग चाहते हैं वो निकाहनामा में लिख क्यों नहीं देते हैं, और अगर ऐसा निकाहनामा आप बनाते हैं और उसको सभी काजियों को भेजते हैं जो जो विवाह कराते हैं शादी कराते हैं, तो फिर ये जो कुंठा है महिलाओं की, कुछ महिलाओं की कुंठा है वो दूर हो सकती है। और इसको अगर आप दूर स्वयं करेंगे तो अच्छी बात होगी, लेकिन वो ऐसा कर देंगे और उस कर देने पर सभी जगह ये लागू हो जाएगा, ऐसा अभी कुछ बात स्पष्ट नहीं है, लेकिन एक सकारात्मक कदम लेने की बात है। सरकारच्या वतीने बाजू मांडताना मुकुल रोहतगी यांनी तिहेरी तलाक हा 2 धर्मातील वाद नसून मुस्लिम महिलांच्या अधिकाराचा प्रश्न असल्याचं म्हटलं। तसंच मुस्लिम महिलांना मात्र घटस्फोटासाठी तिहेरी तलाकचा पर्याय नाही, त्यांना शरिया कायद्यानुसारच कोर्टामध्ये धाव घ्यावी लागेल, हा परस्पर विरोधी असल्याचं लक्षात आणून दिलं। ज्याप्रमाणे सती अस्पृश्यतेला आपण हद्दपार केलं, तशाच पद्धतीनं मुस्लिम महिलांच्या अधिकारासाठी तिहेरी तलाकचाही निकाल लावला पाहिजे असं सरकारनं म्हटलंय। मात्र त्यासाठी 60 वर्षात कायदा का केला नाही या कोर्टाच्या प्रश्नावर रोहतगी निरुत्तर झाले। तोंडी तलाकच्या प्रथेमध्ये महिलांना कुठलीही आर्थिक सामाजिक सुरक्षा नाही। अनेक मुस्लिम महिला संघटना त्यासाठी कोर्टाच्या दारात आहेत। ज्या मुस्लिम देशामध्ये तोंडी तलाकची पद्धत अस्तित्वात नाही तिथं इस्लामला कुठलाही धोका पोहोचलेला नाही। जग बदलत असताना मुस्लिम महिलांची कुचंबना थांबवण्यासाठीची ही ऐतिहासिक संधी आहे, ज्यावर कोर्ट काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तेव्हा किमान कोर्टाच्या दारात तरी या प्रथेचा काडीमोड होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे।